आता ब्लाऊजची उंची किती होती? 14.5 इंच. म्हणजे 13.5ची उंची आहे, त्याच्यात 1 इंच आपण प्लस केलं, 14.5ची उंची झाली. आता हे पेपर आपण दुहेरी अंतरून घेतलाय. फोल्ड बाजू आपल्याकडे आहे, ओपन बाजू या दिशेला आहे. आता इथं 14.5 वर आपल्याला अशी खूण करून घ्यायची आहे. थोड्या अंतरावर 14.5 टाकून घ्यायचं आणि सरळ रेष ओढून घ्यायची. या रेषेवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचे. शोल्डर टाकायची आपल्याला या रेषेवर. तर शोल्डर आपली 5 इंचाची आहे. थोड्या अंतरावर खाली यायचं आणि 5 वर 1 पॉइंट देऊन घ्यायचा, कारण ही रेष आपल्याला सरळ येण्यासाठी हा पॉइंट द्यायचा आहे. पुन्हा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 5.5 इंच आपल्याला मोंडा घ्यायचा आहे. आपण शोल्डर 5 इंचाची घेतली, 5.5 इंच आपल्याला मोंडा घ्यायचा आहे. आता जिथं आपल्याला मोंड्याचा पॉइंट आला तिथून आपल्याला एक सरळ रेष ओढून घ्यायची. या सरळ रेषेवर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे 38 इंच. 38चा 4था भाग केला 9.5 इंच येतोय. 9.5 वर 1 पॉइंट देऊन घ्यायचा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. वर 1 पॉइंट दिला, 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपल्याला कंबर घ्यायची आहे. कंबर आहे 36 इंच. 36चा 4था भाग घ्यायचा 9 इंच. त्यात आपल्याला 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. 1 इंचाचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मिळून आपण इथं 2.5 इंच टाकले. आता ही रेष मिळून घ्यायची. ही आपल्या फिटिंगची आहे. आता आपल्याला या कोपऱ्यातून मोंड्याचा पॉइंट देऊन घ्यायचा आहे. पाठीमागल्या मोंड्याचा आकार हा 1.5 इंचावर द्यायचा आणि समोरच्या मोंड्याचा आकार हा 1.5 इंचावर द्यायचा आणि गोलाकार शेप देऊन घ्यायचा. थोडंसं खाली जायचं. तर समोरच्या मोंड्याचा 1.5 इंचावर घेतलेला आकार हा थोडासा समोरून द्यायचा. हे दोन्ही आपले आकार झालेत. आता आपल्याला गळ्याचं माप टाकायचे. गळा हा आपला इथून 2 इंचावर टाकायचा. या 2च्या पॉइंट पासून तिरकं टेप ठेवायची आणि 6.5 वर 1 पॉइंट देऊन घ्यायचा. 6.5 वर दिल्यानंतर इथून आपल्याला या पॉइंट पासून 2.5 इंच आत घ्यायचे आणि हे बॉक्स बनवून घ्यायचं. बॉक्स बनवणं झाल्यानंतर ह्याला आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे. आता आपल्याला इथं क्रॉसपट्टीचं माप टाकायचे. खाल्ल्या साईडने आपल्याला 2.5 इंच टाकायचे. 2.5 इंच, 2.5 इंच. मी हे 3 वेळेस यासाठी घेतले, आपली रेष सरळ यावी म्हणून. हे क्रॉसपट्टी झाली.
आता आपल्याला इथून 2 इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे. 2 इंचावर एक पॉइंट दिला. वर आपल्याला पाऊण इंचावर एक पॉइंट द्यायचा आणि हा पॉइंट या पॉइंटला मिळवून घ्यायचा. हे झालं आपलं क्रॉस पट्टीचं टोक. आता आपल्याला इथं या क्रॉस पट्टीच्या मापावर आपल्याला कटोरीचं माप टाकायचे. तर त्यांची कटोरी आहे 6 इंच. थोड्या अंतरावर वर एक 6 इंचाचा पॉइंट देऊन घ्यायचा आणि हे 2 पॉइंट सरळ मध्ये जोडून घ्यायचे. ही सरळ रेष वळल्यानंतर आपल्याला हे जे आपण मोंड्याचा पाठीमागल्या मोंड्याचा जे आकार दिला होता 1.5 इंचावर, त्या पॉइंट पासून आपल्याला खाली 3 इंच एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. पाठीमागल्या मोंड्याच्या 1.5 इंचापासून आपल्याला 3 इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि गळ्याच्या साईडने गळ्यापासून आपल्याला या रेषेवर 5चा पॉइंट देऊन घ्यायचा आहे. हे झाला. आता 5चा पॉइंट आणि इथून जे आपण 3चा पॉइंट घेतला होता आणि ही रेषा हे असं तिरक्या रेषेमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे झालं. आता आपल्याला फक्त हे जे दोन्ही रेषेचे जॉईंट आले तिथं आपल्याला फक्त गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हे झालं. आता आपल्याला ही कटोरी कितीची होती? 6 इंचाची. 6 इंचाला निम्म करायचं. 3 इंच आलं. 3 इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा. या कटोरीचं सेंटर काढायचे. त्या सेंटरपासून आपल्याला 1 इंच वर घ्यायचे. हे 1 इंच वर घेतला. हे आपला टक्स पॉइंट झाला. हे आपलं पूर्ण माप झालेलं आहे. आता ह्याला कट करून घेऊ. कट करते वेळेस फिटिंगच्या साईडने कट करायचा. दोन फोल्ड आहेत ते बाजूला काढून घ्यायचे. हा पाठीमागला भाग जशास तसा ठेवायचा. हा समोरचा भाग आहे. आता ह्याला समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. कट करून घ्यायचा. हे असा गळा कट करून घ्यायचा. क्रॉस पट्टी. तर हे आपले पूर्ण माप टाकून काढून झाले. आता आपल्याला कटोरीला वाढवायचे. हे जे आपण 1 इंचावर पॉइंट दिलेला होता तिथं थोडंसं कट करून घ्यायचं. खालच्या साईडला एक खूण करायची आणि वर एक. ही कटोरी अशी ठेवायची. आता ही कटोरी आहे. इथं आपण 2 पॉइंट कट करून घेतलेत. आता ही जशी आहे तशी आखून घ्यायची.
ही झाली। आता आपल्याला इकडून 1.25 इंच, या बाजूने 1.25 इंच आणि या पॉईंटपासून 2.5 इंच वाढून घ्यायचे। या पॉईंटपासून 2.5 इंचावर एक पॉईंट दिला, इथून 1.25 इंचावर एक पॉईंट दिला, इथून 1.25 इंचावर एक पॉईंट दिला। आता हे पूर्ण पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचे। हे 2.5 इंचाचा, 1.25 इंच, 1.25 इंच। आता हे 1.25 इंच, हा 1.25 इंच, हा 2.5 इंच, हे पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचे। हे झाल्यानंतर आपल्याला इथं 1/2 इंच आणि या बाजूने 1/2 इंच शिलाई मार्जिन साठी आपल्याला वाढून घ्यायचे। हे या साइडचे जे 1/2 इंच आहे त्याला सरळ पट्टीने पडून घ्यायचं आणि या साइडच्याला आपल्याला आकार द्यायचा आहे। हा जसा आकार आहे त्याच पद्धतीने ह्या पॉइंटला आपल्याला आकार देता आणायचा आहे। ही आपली पूर्ण कटोरी झालेली आहे। आता याला कट करून घेऊ। पूर्ण कटोरी झाल्यानंतर आपल्याला इथे टक्सचा पॉइंट द्यायचा आहे कटोरी बरोबर। आता ही जी आपली काज बटन पट्टी आहे इथं आपल्याला 2 सूत पुढे सोडायचे, हे टोक त्या पॉइंट वर द्यायचे, बरोबर टोक काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला इथं 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायची। म्हणजे 2 सूत इथं सोडलं आपण, 2 सूत इथं सोडलं आणि इथून आपल्याला कटोरी कितीची होती आपली 6ची, बरोबर 3 वर पॉइंट द्यायचा, निम्म्यावर 3 वर पॉइंट दिला। याला कट करून घ्यायचं। आता आपला हे 2.5चा पॉइंट जिथं आहे तिथं पण चॉक द्यायचा। ही आपली कटोरी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप परफेक्ट असं माप आहे। या पद्धतीने तुम्ही कोणाचेही कटोरी ब्लाउज या पद्धतीने शिवू शकता। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।